आणखी या दोन्ही संघांकडे जर आपण आजच्या दिवसांमध्ये पाहिलं, खेळाचं ॲनालिसिस केलं तर दोन्ही संघांनी अगदी तगडा परफॉर्मन्स दिलाय. आता ही शेवटची मॅच आजच्या दिवसातील कोण वरचढ होईल ते आता पाहावं लागेल. चला जास्त वेळ तिथे दौडू नका, कारण की काळोख होतोय. फलंदाजांना देखील प्रॉब्लेम होईल, फिल्डरला देखील नंतर प्रॉब्लेम होईल. त्यानंतर कुठलंही आर्ग्युमेंट ऐकलं जाणार नाही. बॅड लाईट्स अपील तुम्ही करू शकणार नाहीत नंतर. त्यासाठी आताच थोडीशी आपण घाई करा. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती धीरज. धीरजच्या ऑन द बॉलिंग मार्क. पहिला बॉल, यावेळेला मात्र अतिशय चांगला वेगवान बॉल होता. अगदी मैदानी लगत चेंडू जातोय. ऑन साइडला चेंडूला खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगानं तिथे पुढे सरसावले. चेंडूला अडवलं देखील आणि अगदी योग्य प्रकारे क्षेत्ररक्षण केलं. चांगलं थ्रो देखील पाहायला मिळालाय आणि इथे श्री गणेश झालाय या पहिल्या धावेने. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज धीरज तयार. गोलंदाजी मार्कवर. ते मात्र ऑफ ड्राईव्ह तिथे निश्चितपणे पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह आणि क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चुकीची फेकी, त्याचं रूपांतरण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. निशांतचा थ्रो थोडासा चुकीचा होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं दोनही फलंदाज तयारीमध्ये होते, धाव घेण्यासाठी तत्पर होते. होकार दिला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 3. षटकातील पुढील बॉल, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार. धीरज. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु चेंडू बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही. ही कलात्मकता आहे धीरजकडे. ज्या प्रकारे चेंडू डिलिव्हर करतात त्या वेळेला मात्र फलंदाजीची बॉडी लँग्वेज तपासली जाते आणि ते सातत्यानं पाहिलं गेलं आजच्या दिवसात धीरजकडनं. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. षटकातील चौथा बॉल, धीरज घेऊन पुन्हा एकदा. अगदी चांगल्या प्रकारे खेळले. अगदी सॉफ्ट हँडचा वापर इथे केलाय. मनगटाच्या साहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळले. एकदा घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न आणि ही खासियत आहे रनिंग बिटवीन द विकेट. आम्ही फक्त मोठे फटके खेळत नाही तर आम्ही सिंगल डबलला देखील महत्त्व देतो आणि तेच या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालंय. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 5. रोहितचा विचार जर आपण केला तर एसपी बॉईज रबल बॉल टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॅटर म्हणून या सिरीज करता आपण याला पाहिलं होतं. मॅन ऑफ द सिरीज एसपी बॉईज टुर्नामेंटमध्ये या फलंदाजाच्या नावे आहे आणि तोच रोहित स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र चांगला फटका खेळलाय. जरूर फटका फसलाय. फिल्डर तिथे आहे, कुठलीही चुकी करणार नाहीयेत. अतिशय चांगला असा कॅच. हितांशू तिथे होते आणि अगदी चांगला असा झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. एक भरोशाचा फलंदाज रोहित आता मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. रोहितची जागा भरून काढण्याकरिता आता नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत. यश. 5 चेंडू झालेले आहेत. 5 चेंडूंच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 5. 5 बॉल 5. विकेट गेलेला आहे 1. आता या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धीरज. आखूड टप्प्याचा बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. बॅकहँडचा वापर आणि यावेळेला मात्र हवेचा अभाव, हवा नव्हती. चेंडू जास्त ट्रॅव्हल होऊ शकला नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय संध्याकाळच्या सत्रात हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगला झेल टिपलाय. पुन्हा एकदा जातीय अजून एक विकेट. नवीन फलंदाज विकी दाखल होतोय. फटका तर अगदी चांगला होता, बॅटच्या मधोमध लागला होता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 5. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवर जय. या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी पाहायला मिळते. जयला आणलं जात आहे दुसरं षटक हाताळण्याकरिता. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी वरती लागलेला. दोन्ही फलंदाज द्विधा मनस्थितीमध्ये होते आणि या वेळेला काय झालंय तर यस रन आउटच्या माध्यमातनं जाते अजून एक विकेट. बॅट प्रॉपरली ग्राउंडेड नव्हती आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर विकेट किपरनं ते साध्य केलं. थ्रो देखील अगदी सनीने प्रॉपरली केला आणि
स्टंपला देखील बॉल लावला विकेट किपरने. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 5, गडी बाद झालेले आहेत 3. पारी कुठेतरी इनिंग कुठेतरी अडखळत असताना आपल्याला दिसते. त्याचं कारण अप्रतिम गोलंदाजी आणि गोलंदाजी जशी अप्रतिम होते तितकंच अप्रतिम दर्जाचं हे क्षेत्ररक्षण देखील. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जय तयार. यावेळेला अगदी चांगला बॉल ऑफ स्टंप वरती मारा केला होता. शफल मुवमेंट पंचांनी मात्र पाहिली आणि त्याच्याचमुळे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. अशा भूत नजरेने फलंदाजांनी पंचांकडे पाहिलं. पुन्हा एकदा खाली राहिलेला चेंडू. बघा नुसती बॅट फिरवून चालणार नाही, त्याकरता तुम्हाला गोलंदाजाच्या शैलीला ओळखावं लागेल, त्या टप्प्याला पाहावं लागेल. षटकातील पुढील बॉल फुलटॉस चेंडू होता. चांगल्या प्रकारे खेळलेला आहे क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा चर्चेमध्ये येतोय. अतिशय चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं इथे झालं पतन. पुन्हा एकदा लागतोय कसराली संघाला अजून एक धक्का. कौतुक करावं लागेल जयचं. काय कमालीची गोलंदाजी जयने आतापर्यंत केली आहे. 4 चेंडू जयनं या षटकामध्ये हाताळले आहेत. एकही धाव जयने या षटकामध्ये. हितांशू करता 500 रुपयांचं पारितोषिक त्यांचे पिताश्री यांच्याकडनं. जी तो धन धनाधन, त्याच्याकरता तुम्हाला अथक परिश्रम हे करावे लागतात, तेव्हाच धन तुमच्या पदरी पडतं. आणि तेच मेहनत यावेळेला नारंगीचे खेळाडू करताना आपल्याला दिसत आहेत. इथे मात्र यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच बाहेर जातोय आणि यावेळेला वाईटचा सिग्नल. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. व्हॉट अ बॉल, ब्युटिफुल बॉलिंग. बघा वर्चस्व पहिल्या षटकामध्ये धीरजने ठेवलं, त्यानंतर ते कायम मोमेंटम ठेवलं ते जयने. खास करून या षटकात फक्त आणि फक्त एक धाव मोजली आहे. क्लास, एक्सिलेंट बॉलिंग. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. फक्त एक धाव आणि या षटकामध्ये गेलेले आहेत एकत्रितपणे 2 विकेट, एक स्वतःच्या नावावर आणि एक रनआउटच्या माध्यमातून. 2 षटकं पूर्ण झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर जय श्रीराम कसराली संघाची धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 6. शेवटचा आणि अंतिम षटक आता बाकी आहे. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर निषाद. चला वेळ व्यतीत करू नका मित्रांनो, कारण की चेस करताना तुमच्या फलंदाजांना फलंदाजीसाठी जायचंय. काळोखाचं साम्राज्य होतंय. फ्लड लाईट्स आपल्याकडे देखील नाहीयेत. पाहूया षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. अतिशय चांगला बॉल. इथे आता मात्र पूर्ण दडपण वाढलं गेलंय कसराली संघाच्या फलंदाजांवरती. त्याचं प्रामुख्यानं कारण जर आपण पाहिलं तर अप्रतिम झालेली ही गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावरती भेदकता, दाहकता सर्व काही पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र पायावरती आदळलेला चेंडू, पंचांकडे मात्र अपील. अशा भूत नजरेने मात्र आपण पाहतोय. गोलंदाजाने पाहिलं आणि यावेळेला काय झालंय तर लेग बाईसच्या माध्यमातून इथे या धावा पाहायला मिळत आहेत. अगोदरच बेल जणू काही पडली होती की काय असं चित्र जरूर पाहायला मिळालं. धीरज नाराज आहेत थोडेसे. धाव संख्या जर आपण पाहतोय तर 2 धावा इथे मिळत आहेत. उत्साह जास्त होता आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. अजून शेवटच्या षटकातील उर्वरित 4 चेंडू बाकी आहेत. इथे मात्र चांगला फटका, अप्रतिम ब्युटिफुल हिट. सचिन तेंडुलकर कॉपी बुक स्टाईल मध्ये अप्रतिम फटका. षटकार, 6 धावा. 2003 चा तो वर्ल्ड कप शोएब अख्तर विरोधात मारलेला तो फटका आणि त्याची आठवण इथे ताजा होताना. चांगला फटका षटकाराच्या रूपात आपण पाहतोय. धाव संख्या आपण पाहतोय तर झालेली आहे 14. 14 रन्स ऑन द बोर्ड. 3 चेंडू झाले. षटकातील 4था बॉल घेऊन पुन्हा एकदा निषाद तयार.
यावेळेला मात्र पुन्हा एकदा उंच फटका, इथे मात्र येतोय सेकंड इन रो. 2 बॉल वरती 2 मोठे फटके. आता मात्र कुठेतरी गेम ऑन होताना दिसतोय. बघा, जगणं आणि क्रिकेटचं मैदान यामध्ये संघर्ष असतो. आयुष्य जगण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागतो. क्रिकेटच्या मैदानामध्ये देखील संघर्ष करावा लागतो. कारण की म्हटलंय की जितका मोठा तुमचा संघर्ष आहे, यश हे देखील तितकंच मोठं असतं. आणि तेच यश यावेळेला फलंदाजाच्या पदरी पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेला मनगटाचा वापर स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये जातोय. एक धाव घेते, दुसऱ्याचा देखील प्रयत्न. यावेळेला मात्र स्ट्राईक चेंज करण्यासाठी धडपड आणि यावेळेला रनआउटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज डगआउटच्या दिशेने जात आहेत. आणि इथे जर चेंडूंचा विचार आपण केला तर या षटकातील आता मात्र शेवटचा बॉल बाकी आहे. धाव संख्या आपण पाहिली तर धाव संख्या आता झालेली आहे 21. 21 धावा. शेवटचा बॉल या सत्रातील. यावेळेला मात्र चांगला बॉल मैदानी लगत. सँडी तिथे आहेत आणि चांगले क्षेत्ररक्षण तिथे झाले. आणि इथे आपण पाहिलं तर षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे. धाव संख्यावरती धाव फलकावरती 22. 23 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल नारंगी बी संघाकडनं हे आता पाहणं गरजेचं आहे. चला, जास्त वेळ दौडू नका. क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. नारंगी संघ आपले सलामीचे फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या दिशेने पाठवा. जशी इनिंगला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. आजच्या दिवसाकरता मी इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. पुन्हा एकदा उद्या सकाळी आपण भेटूया मनाचे राजे चषक वेडी 2024 मध्ये. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. 3 षटकं झाली, 22 धावा लागल्या, 23चं लक्ष आहे समोर. धन्यवाद. कुठेही स्पर्धा असो त्या ठिकाणी ते नारंगी संघाबरोबर पोहोचणार आणि मॅचचा आनंद अगदी शिस्तप्रिय पद्धतीने घेणार ही त्यांची ख्याती आहे. सो या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 23 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, धीरज पाटील अँड सँडी. संदीप आपण पाहू शकाल तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. आदित्य, चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. सामन्याला होते सुरुवात. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आदित्य, धीरज समोर. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळून लावली. पहिल्याच बॉलवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लेग बाईचा इशारा. नितेशजी कदम
यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर सिंगल मेल सांघिक ऑफ द मार्क. संघाची धाव संख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. संध्याकाळचं सत्र, कडाक्याची थंडी मात्र आता हळूहळू वाढताना आपल्याला पाहायला मिळते. हिवाळ्याचे दिवस आहेत. 22 ते 23 डिसेंबर पर्यंत छोटे दिवस. यावेळेला ऑन साईडला आम्हाला फरक पडणार नाही. जरी अंधाराचं साम्राज्य पसरलं तरी सुद्धा खेळण्याची ताकद आम्ही ठेवतो. काय फटका खेळला. मनगडाचा वापर करत असताना फ्लिक ऑफ द रिस्ट. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट टायमिंग. षटकार 6 धावा. क्वालिटी दर्जाची ओळख आहे. सँडी अंडरम बॉक्स पासून क्रिकेटचा प्रवास. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नारंगी अ टीम मध्ये सुद्धा या खेळाडूचा पदार्पण. परंतु अंडरम बॉक्स क्रिकेटला अजून सुद्धा तो विसरत नाही. भरपूर वेळा मी समालोचन करताना पाहिलं अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये नेहमीच त्याचा बोलबाला राहिला आहे. आणि स्पेशली भाविश पुणेकर यांच्या स्पर्धेमध्ये. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चिप शॉट फिल्डरला निवडलाय. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. काय फटका खेळला होता परंतु इथे हवेत खेळला. चला टीम मीटिंग करू नका प्लीज. संघाची धावसंख्या 7. विजयासाठी 16 रनची अजून सुद्धा नितांत गरज आहे. बॉल आहे तुमच्याकडे 15 बॉल मध्ये 16. पार्थ पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या धरणी मातेला आद्य प्रणाम करणं हे आपलं आद्य कर्तव्य. एनसीसी नारंगी प्रथमतः हा भरपूर वर्ष क्रिकेट खेळलं. त्यामध्ये आपण सातत्याने पाहिलं. महेश मांगेला यांना आपण पाहू शकलात. शांताराम घरत यांना आपण पाहू शकलात. योगेश घरत यांना आपण पाहिलं. रमेश मांगेला यांना आपण पाहिलं. त्यानंतर जयप्रकाश घरत यांना आपण पाहिलं. त्याचप्रमाणे आपण प्रवीण गावड पन्ना यांना आपण पाहिलं. हे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आपल्याला सातत्याने पाहायला मिळाले. आणि आज तीच पिढी या खेळाडूंना घडवताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7. 3 बॉलचा खेळ झालाय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ या मैदानाची हिस्ट्री सुद्धा खूप मोठी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 7 धावा. ऑन साईडला शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सक्सेस ठरतायत. 1 धाव मिळेल. धीरज पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंड कडे आणण्याचा पार्थ पाटीलचा हा हेतू आहे. हा उद्देश आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग सुद्धा या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी सभोवताली उपस्थित आहेत. त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. उद्याचा खुला गट ओपन टीम मधून भरपूर मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. परंतु ते कोण खेळाडू येतील हे आल्यानंतरच आपल्याला माहिती पडेल. यावेळेला अप्रतिम फटका. काय स्विच हिट खेळलाय. शॉट ऑफ द डे. क्लास. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. क्लीन स्विच हिट याला म्हणतात. धीरज पाटील स्ट्रोक 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील अशा पद्धतीने धीरज हेमंत पाटील. ब्रँड इज ब्रँड. व्हॉट अ शॉट. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉलचा खेळ झालाय. इथून मात्र टॅप केला जातोय. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस डबल माइंड मध्ये होते. स्ट्राईक एंडला फेकू की नॉन स्ट्राईक एंडला फेकू अशातच रोहित मात्र यावेळेला द्वंद्व मनामध्ये आले. 1 धाव येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शुभमजी पाध्ये आम्हाला दर्शवतायत 15 वर. आता विजयासाठी जवळजवळ 8 रनची गरज आहे. बॉल आहेत 12. चला घाई करा. वेळ दौडू नका. नो मीटिंग नो टाइम. 8 रनची गरज. 12 बॉल आणि 8 रन्स. धीरज पाटील आज रन मशीन बनलाय. कन्सिस्टन्सी कशी असावी सातत्याचं दुसरं नाव. अप्रतिम चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल आणि 8. भाविक गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने की डावकुऱ्या हाताने गोलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल. डावकुऱ्या हाताने क्लीन बोल्ड. परंतु नो बॉलचा इशारा. बोल्ड हिम. परंतु या वेळेला आपण पाहत आहेत फिल्डर किती आहेत. फिल्डर किती आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर नितेशजी कदम सरांचा यावेळेला योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. 5 रनची नितांत गरज आहे. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. क्लीन बोल्ड झाला होता. दैव देते नि कर्म नेते.
पुन्हा एकदा बॉल होता यार, यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्रीडचा बॉल होता, इथे घाई केले आणि हा ना करता करता नशीब साथ देत नाहीये, नशीब साथ देत नाहीये. लेग बाईचा इशारा, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 19 या धावसंख्येवर 4 रनची आवश्यकता आहे. इथे मात्र फंबल वर फंबल होत असताना पाहायला मिळत आहेत. दबावाखाली न जुमानता चांगला खेळ करणं ही खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. चार रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना डावकुरे हाताने, यावेळेला फुल टॉस बॉल ऑन साइडला, बिटवीन द गॅप मध्ये चेंडू आहे आणि चेंडू सुसाट वेगाने निघून गेला. विजयाचा चौकार की नाही, तर या वेळेला आपण पाहतायत पंच दर्शवतायत हिट विकेट स्वयंचित बाद होताना आपण पाहू शकतात. पार्थ पाटीलचं कंट्रोल सुटलं, सर्व काही ड्रामा ट्विस्ट यावेळेला स्पष्टपणे दिसत असताना जे क्रिकेटमध्ये व्हायला हवं ते मात्र आता आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. सुपर, पार्थ पाटील चौकार जरूर ठोकला, परंतु इथून आता आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने चौकार आला, परंतु हिट विकेट झाल्यानंतर आपण पाहू शकतायत इथे फक्त आता प्रेक्षक म्हणत असतील मोये मोये. 4 रनची आवश्यकता आहे. हितांशू बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज. खूप चांगलं क्रिकेट या वेळेला पाहायला मिळतं या दोन संघांच्या दरम्यान. एक्स्ट्रा धावा भरपूर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आणि त्याचा नतीजा या वेळेला स्कोर कार्डवर 19 रन. गोलंदाज सज्ज होईल, पुन्हा एकदा बॉल तयार, डावकुरे हाताचा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर, राऊंड द विकेटने. अप्रतिम चांगला चेंडू, नशीब साथ देत नाहीये, हेच मी उल्लेख केला होता. चांगला खेळ जरूर पाहायला मिळाला दोन्ही संघांचा आणि अखेरकार विजयी संपादन करत असताना आपण पाहू शकलात तो संघ एनसीसी नारंगी बी अंतिम 5चं तिकीट मिळवलं. हेमंत पाटील आणि त्यांचे सहकारी खुश आहेत, मनोज पाटील यावेळेला खुश आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. आणि 500 रुपयांचं सुद्धा कॅश प्राइज आलंय, ते शुभमजी पाध्ये यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दिलं जाईल हितांशूला. आणि इथे हार्दिक अभिनंदन पुनश्च एकदा आम्ही करीत आहोत एनसीसी नारंगी बी टीम अँड हार्ड लक. या ठिकाणी जरूर कौतुक सुद्धा करूया श्रीराम कसराई टीमच्या संपूर्ण खेळाडूंचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचं. तत्पूर्वी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, शुभरात्री. आपला